6 दिवस या लहानग्या बाळाचे प्रचंड हाल झाले। या सगळ्या काळामध्ये या 6 दिवसांमध्ये वैष्णवीचं हे बाळ नेमकं कुणाकडे होतं ते सुद्धा पाहूया। 15 मे 2025 हे बाळ अर्थातच वैष्णवीकडे होतं, त्याच्या आईकडे होतं। मग 16 मेला वैष्णवीने आत्महत्या केली। आत्महत्येनंतर हे लहान बाळ हगवणे कुटुंबासोबत होतं। मग 17 मेला हगवणे फरार झाले। मग हे बाळ निलेश चव्हाणकडे होतं। हगवणेंचे नातेवाईक अण्णा पवडेंकडे 21 तारखेला 21 मेला हे बाळ होतं। आणि आज म्हणजे 22 मेला एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे कसपटे कुटुंबाकडे सोपवलेलं कळतंय। तर वैष्णवीच्या आत्महत्येच्या 6 दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीनं कसपटेंकडे वैष्णवीचं हे बाळ दिलं आणि या काळामध्ये 9 महिन्यांच्या चिमुकल्याचे प्रचंड हाल झाले। इतक्या दिवसात पोलिसांनी बाळाचा शोध का सुरू केला नाही असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। तर राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीची मागणी होतीये। सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा असून त्यांच्या जीवावरच ते दोनही सुनांना धमकावत होते असा आरोप होतोय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर आज एक जीव वाचला असता। पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवीच्या बाळाचा शोध आधीच सुरू केला असता तर या 9 महिन्यांच्या बाळाचे इतके हाल झालेच नसते। या निमित्तानं या घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या भूमिकेबद्दल सुद्धा संशय व्यक्त होतोय। आणि या सगळ्या घटनाक्रमामुळे न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत जनतेच्या मनातले। वैष्णवीचं बाळ घेऊन आलेली ती अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होती? 6 दिवस बाळ हे आजी आजोबांकडे नव्हतं, तर मग हे बाळ कुठे आहे याचा शोध सुरू करायला पोलिसांनी इतका उशीर का केला? ज्या निलेश चव्हाणने हे बाळ अनधिकृतपणे स्वतःकडे ठेवलं होतं त्या निलेश चव्हाणला अटक का केली नाही? या संपूर्ण प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा झालाय का? आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर आता नेमकी कोणती कारवाई होणार? आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय नेमकं कारण आहे की पोलिसांनी तत्परता एक प्रकारे दाखवलीच नाहीये संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये आणि बाळही शोधलं नाही? ज्ञानदा, खरं तर हेच सगळे प्रश्न आज मंत्री आदिती तटकरे यांना देखील विचारले गेले होते, मात्र त्यांच्याकडे देखील उत्तर नव्हतं। खरं तर वैष्णवीने 16 तारखेला आत्महत्या केली आणि या आत्महत्येसंदर्भात दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला दुपारी 2:30 वाजता गुन्हे दाखल केले गेले। आता पोलिसांचं म्हणणं आहे की आम्हाला जर यामध्ये कारवाईच करायची नसती तर जर वैष्णवीचा पती, सासू आणि ननद या तिघांनाही आम्ही अटकच केलं नसतं। मात्र त्याचबरोबर जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो तर या तिघांना जर अटक केलं तर जो राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ज्याला ओळखलं जातं राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा तो देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होता, पदावर होता, या दोघांची हकालपट्टी झाली आणि मग या दोघांना त्याच वेळेस का अटक केली नाही? तर यावर पोलीस वारंवार सांगतायत की शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं कसपटी कुटुंबियांना। मात्र तोपर्यंत हे दोघं पसार झाले आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो की निलेश चव्हाण कोण आहेत? तर निलेश चव्हाण मयत वैष्णवीचा जो पती होता त्याचा बिझनेस पार्टनर आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि आत्ताची या क्षणाची अपडेट अशी आहे की पुण्यात वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात कायदेशीर तक्रार आज दाखल केली आहे कसपटी कुटुंबियांनी की त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून बाळ आपल्याला दिलं नाही। त्यामुळे आता पुणे पोलीस निलेश चव्हाणला कधी अटक करतील, त्याचे जे जुने गुन्हे आहेत त्या संदर्भातही ते चौकशी करतील का, हा देखील आता प्रश्न उपस्थित राहिला। त्याचबरोबर 2 आणखी महत्त्वाच्या घडामोडी आत्ताच्या या क्षणाला आहेत की राजेंद्र हगवणे जो फरार आरोपी आहे त्याचा मोठा भाऊ संजय हगवणे याला देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी आत्ता ताब्यात घेतलंय। मात्र या सगळ्या घटनाक्रम बघितला ज्ञानदा तर आपल्या लक्षात येईल की 7 दिवस उलटतायत, माध्यमांनी प्रचंड या संदर्भात हा सगळा विषय अगदी बरोबर आहे गोविंद। त्यामुळे प्रश्न तोच उपस्थित होतो की माध्यमांना कुटुंबाच्या मागे उभं राहावं लागलं, माध्यमांना आवाज उठवावा लागला। पोलीस आधी नेमकं काय करत होते? पोलिसांनी या प्रकरणाचा शोध तत्परतेनं का घेतला नाही? त्यामुळे हे प्रश्न त्याची उत्तरं मिळणं खूप गरजेचं बनलेलं आहे। धन्यवाद गोविंद या सगळ्या